नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। होळीच्या शुभमुहूर्तावर लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खुशखबर देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आपल्याला असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया राज्य सरकारकडून देण्यात आलेली मोठी खुशखबर। तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत 28 फेब्रुवारी 2026 ला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे। याच शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला होळीनिमित्त गिफ्ट मिळणार आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणायला काहीच हरकत नाही, कारण लाभार्थ्यांना 15,000 रुपये देण्यात येणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे। तर पुढे या निर्णयामध्ये काय माहिती आहे जाणून घेऊया। अगोदर या शासन निर्णयाचा विषय काय आहे। दिव्यांग व्यक्तींना सोय रोजगारासाठी या ठिकाणी साधन सामुग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे। या शासन निर्णयाची आपण प्रस्तावना वाचणार नाही, थेट निर्णय काय झालेला आहे तो आपण पाहूया। तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतूद आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे, तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामुग्री म्हणजेच काय तर टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर या वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत तुम्हाला किती रुपयापर्यंत मिळणार आहे अनुदान? 15,000 रुपयापर्यंत हे अनुदान मिळणार आहे आणि ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। 28 फेब्रुवारीला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, त्यामुळे होळीच्या शुभमुहूर्तावर हे तुमच्यासाठी नक्कीच गिफ्ट असणार आहे। त्याचबरोबर मार्चच्या हप्त्यासंदर्भात देखील पुढे माहिती आहे, व्हिडिओ स्किप करायचा नाही। तर या ठिकाणी पहा, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामुग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामुग्री घेण्याकरता रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल। पाहू शकता, रुपये 15,000 रुपये इतके अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे। योजनेचा उद्देश काय आहे तर प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधन सामुग्री व उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे। त्याचबरोबर स्थानिक पातळीवर एखादा लघु उद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील तुम्हाला हे प्रोत्साहन देण्यासाठी ही अर्थसहाय्याची तरतूद करण्यात आलेली आहे। सदर योजनेसाठी निकष काय असणार आहेत तर पुढील हे निकष असणार आहेत। ही योजना दिव्यांग तत्वाच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू असणार आहे। त्याचबरोबर अर्जदाराचे म्हणजेच लाभार्थ्याचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावे। त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ही 15,000 रुपये इतकी राहील। शासकीय प्रशिक्षण संस्था, त्याचबरोबर शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। प्रशिक्षित दिव्यांगांना महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे। पहा, महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी ही योजना असणार आहे। कोणत्या महिलांसाठी तर ज्या दिव्यांग महिला आहेत त्यांच्यासाठी लाभार्थ्यास या ठिकाणी मंजूर केलेले अर्थसहाय्य त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी
लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठीच असणार आहे. हा देखील मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कागदपत्र तुम्हाला कोणकोणती द्यायची आहेत, तर या योजनेसाठी जो अर्ज करावा लागणार आहे त्याचा विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे. त्याचबरोबर आधार, संलग्न वैद्य, UDID ओळखपत्र तुमचं म्हणजेच काय दिव्यांग प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल देखील यासाठी गरजेचं आहे. पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण विभागाची सेपरेट निर्मिती करण्यात आलेली आहे. दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर तुम्हाला नोंदणी देखील करायची आहे. मी या अगोदर माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या 14 योजना देखील असणार आहेत, ज्या योजनांचा लाभ तुम्हाला पोर्टलवरती नोंदणी केल्याच्या नंतर मिळणार आहे. आणि आता महाराष्ट्र शासनाचा दिव्यांग कल्याण विभाग सेपरेट स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्याच दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून होळीच्या शुभमुहूर्तावर लाभार्थ्यांना 15,000 रुपये इतकं अनुदान स्वयंरोजगारासाठी साधनसामुग्री म्हणजेच टूल किट खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. नक्कीच हे होळीच्या मुहूर्तावर तुम्हाला मिळालेलं, दिव्यांग बांधवांना मिळालेलं, ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे व्यवसायाचं, त्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. 15,000 रुपये इतकं अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिलं जात आहे. त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहे याचीही माहिती आपण पाहिलेली आहे. अधिक या योजनेसंदर्भात माहिती आपण नक्की एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता आपला एक मुद्दा राहिलेला आहे आणि तो मुद्दा म्हणजे काय, तर मार्च महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल, होळीला हप्ता जमा होईल का. आपण पाहिलेलं आहे 2-4 महिन्या म्हणजे 2-3 महिन्यांपासून काय होत आहे की हप्ता लवकर जमा होत आहे. जानेवारीचा हप्ता देखील लवकर आला. डिसेंबरचा हप्ता 1 जानेवारीला जमा झालेला होता. जानेवारीचा हप्ता सुद्धा लवकर मिळालेला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. फेब्रुवारीचा हप्ता पण लवकर मिळाला. फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्याच्या नंतर काय झाले, मार्चच्या हप्त्याची सुद्धा 2-3 दिवसामध्ये नोटिफिकेशन न येता एक पॉझिटिव्ह बातमी ऐकायला मिळाली होती आणि ती बातमी म्हणजे मार्च हप्त्याच्या वितरणाला परवानगी देण्यात आलेली आहे. पण आणखीन कोणत्याही पद्धतीचा ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही किंवा GR आलेला नाही, मेसेज आलेला नाही. होळीच्या शुभमुहूर्तावर पैसे येतील की नाही हे कधी स्पष्ट होणार आहे, ज्यावेळेस तुमच्या मार्च महिन्याच्या वितरणासंदर्भातला ऑफिशियल नोटिफिकेशनचा जो मेसेज आहे तो पोर्टलवर पडेल किंवा शासन निर्णय निर्गमित होईल, त्यावेळेस आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो की मार्चचा हप्ता जमा होणार आहे होळीच्या शुभमुहूर्तावर. आणखीन तर या संदर्भात नोटिफिकेशन आलेलं नाही. जसं नोटिफिकेशन येईल, जशी सूचना येईल तशी नक्की ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.